नमस्कार मंडळी, सुनील आणि सीमास किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. आता दिवाळी येते. दिवाळीला तुम्हाला सगळ्यांना, सगळ्या व्ह्युअर्सना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आज आपण बनवतोय मेथीची पुरी. मेथीची पुरी ही शरीराला खूप चांगली असते आणि मेथी डेफिनेटली खूप चांगली असते शरीराला. नाहीतरी आपण असं काही कडवट खात नाही. मेथी थोडीशी कडू असते. तुम्हाला नक्की आवडेल. तर चला बघूया मेथीची क्रिस्पी पुरी. मेथीची पुरी बनवताना सर्वप्रथम लागणारं साहित्य आहे मैदा आणि बाकीची जी सामग्री आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ लागणार आपल्याला चवीप्रमाणे. हे तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं घ्यायचं. आता याच्यामध्ये बाकी लागणारा जो साहित्य आहे तर हा मालवणी मसाला आहे जो घरी बनवलेला आहे. बाजूला मिरची पावडर आहे, ही हळद आहे, हे तेल आहे, ही धना जिरा पावडर आहे, ही कस्तुरी मेथी आहे आणि हा ओवा आहे. कस्तुरी मेथीच्या जागी तुम्ही ओली मेथी पण घेऊ शकता. माझ्याकडे कस्तुरी मेथी होती म्हणून मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे. ओली मेथी पण तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. आणि मीठ. आता आपण पहिलं सगळा मसाला टाकून घेऊया. ही थोडी हळद टाकली, ही मिरची पावडर आहे, हा मिक्स मसाला आहे. हे सगळे मसाले आपले घरचे बनवलेले आहेत. हा ओवा आहे. ओवा पण शरीराला खूप छान असतो, डायजेस्टिंग पॉवर वाढते त्याच्यामुळे, अपचन होत नाही. ही मेथी आहे. याला थोडंसं कुस्करून घ्यायचं आणि व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करायचं आपण त्याला. मेथी जास्त पडली तर काही फरक नाही पडत. ओवा जास्त नाही पडला पाहिजे, नाही तर कडवट होणार. ही धना जिरा पावडर आहे. आता चवीप्रमाणे आपल्याला मीठ घ्यायचं आहे. आता नॉर्मली आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो तसंच मळायचं आहे, पण याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पहिला तेल ॲड करायचं आहे. तेल ह्याप्रमाणे ॲड करायचं आहे की थोडंसं त्या पिठाला व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे. आपण थोडंसं तेल ॲड करूया याच्यामध्ये. हे व्यवस्थित चोळून घ्यायचं आपल्याला. आता याच्यामध्ये पाणी टाकूया. नॉर्मली आपण चपातीसाठी पीठ बनवतो तसंच बनवायचं आहे. जास्त हार्ड पण नाही, जास्त सॉफ्ट पण नाही. आता बघा याचा कलर चेंज झाला, पिवळा कलर आला, पिवळा रेडिश आला आहे. याच्यामध्ये सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. पीठ हाताला चिटकलं नाही पाहिजे. जर पीठ हाताला चिटकलं तर समजायचं अजून तयार नाही आहे. पण आता ते ऑलरेडी सगळं आपले पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. जास्त हार्ड पण नाही, जास्त सॉफ्ट पण नाही आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. मी छोट्या पुरी बनवते, बारीक साईजची, म्हणून मी छोट्या बनवले आहेत. तुम्हाला जर मोठे पाहिजे तर मोठे गोळे तुम्ही करू शकता, पण नॉर्मली छोटीच बरी असते. याप्रमाणे आपल्याला पुरीला होल पाडून घ्यायचं सुरीनी, बारीक 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 बारीक. त्यामुळे काय होतं की पुरी फुलत नाही. आता आपण याला व्यवस्थित सुकवलेलं आहे. याला एक अर्धा तास आपल्याला सुकवायचं आहे, जास्त नाही सुकवायचं आहे. कारण जास्त सुकवलं तर ते मसाले आहे ना, ते तेलामध्ये जेव्हा आपण तळणार तर ते जळून जाणार. म्हणजे अर्धा तासपेक्षा जास्त आपल्याला नाही सुकवायचे आहेत, थोडेसे ओलसर राहिले पाहिजेत. आता आपण फ्राय करायला घेतोय. ही पुऱ्या एक दुसऱ्याला चिटकत नाही. हे तुम्ही क्वांटिटीमध्ये टाकलं तरी काही फरक नाही पडत, पण ऑलरेडी ते सुकलेल्या पुऱ्या आहेत. ह्याला फक्त पीठ मळायला वेळ लागतो, पुऱ्या तळायला एवढा वेळ लागत नाही. आता हे आपल्या तयार झालेल्या आहेत पुऱ्या लगभग. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करा. आवडली आहे तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुरी आपली तयार झालेली आहे.
परत आपण दुसऱ्या टाकल्या त्याच्यामध्ये. बघा ह्याच्यातली एक पुरी आहे ना ती फुलली आहे, कारण बहुतेक त्याला सुरीने आपण ते होल केले नाही ना, त्यामुळे ती पुरी फुलली गेलेली आहे. म्हणून आपल्याला फुलवायची नाही पुरीला, प्लेन पुरी पाहिजे आपली. हे बघा ही पुरी ऑलरेडी फुललेली आहे, कारण त्याला आपण सुरीने होल करायचा राहून गेला असेल. आणि हे टेस्टला पण खूप चांगले असतात आणि शरीराला पण चांगलंच आहे. कधी घरात बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर टेस्ट करूया मेथीची क्रिस्पी पुरी. थँक्यू.